रस्त्यात आडवी लावलेली कार बाजूला घेण्यास सांगितल्याने जसप्रीत या तरुणावर तीक्ष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी विनायक राजपूत आणि बिपिन शर्मा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 3च्या पंजाबी कॉलनी परिसरात ही सगळी घटना गेल्या महिन्यात 4 जुलै रोजी घडली होती। करण, विनायक आणि सुमित हे 3 तरुण आपली कार रस्त्यात आडवी लावून एका व्यक्तीशी वाद घालत होते। त्यावेळी तिथून जाणाऱ्या जसप्रीतने तुमच्या कारचा वाहतुकीला अडथळा ठरतो आहे, ती बाजूला ज्या असं सांगितलं। त्याचा राग या तिघांना आल्याने त्यांनी आपल्या जवळच्या तीक्ष्ण हत्यारांनी जसप्रीत आणि शुभमवर जीवघेणा हल्ला केला। यात जसप्रीत गंभीर जखमी झाला होता। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे आणि पोलीस शिपाई प्रशांत धुळे यांच्या गुप्त माहितीद्वारे मुख्य आरोपी विनायक राजपूत आणि त्याचा साथीदार बिपिन शर्मा हे दोन्ही बदलापूर येथे असल्याचे कळताच डीबी पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली। आज न्यायालयात हजर केले असता 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे।